गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, सकाळ सकाळी आजी आणि मी बसलोय मस्तपैकी बाहेर. आज पण पावसाचं वातावरण आहे मित्रांनो. सलग 3 दिवस झाले मस्त पाऊस पडतोय. आज नाही आहे पाऊस, काल थोडा होता. परवाच्या दिवशी एकदम खतरनाक होता, ढगफुटी झाली आमच्याकडे. काय चाललंय? भजे असं 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 घेऊ ना, असं 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 जोरात खाली वर कर असं फेट असं असं पाणी दे टाकू नाही, पातळ होऊन जाईल बघ. असं असं तसं करणं माझे असं असं. अरे देवा, असं सगळं असं कर असं. हां असं सगळं. ओके मित्रांनो, ह्या दोघींचा चालू आहे स्वयंपाक आणि मी चाललो आहे आता बाहेर. आजचे प्लॅन तर भरपूर आहे मित्रांनो, पण आता मी आधी चाललो आहे मे बी मुक्ताईनगर, किंवा ते पण कॅन्सल होऊ शकते आज. ओके मित्रांनो, तर मी आता इथं बसलो आहे बस स्टॉपवरती. एक मित्र येतो आहे माझा, त्याचा वेट करत. आणि हे इकडचं असं वातावरण आहे मित्रांनो, दीपनगरजवळ मी बघा. तुम्हाला जर का टावर चिमण्या दिसत असतील तर दीपनगरच्या. हां बाहेर. ओके मित्रांनो, तर मी आता आलो आहे घरी 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 आणि मुक्त्यानगरला पडलाय खूप पाऊस. काय करताय? हां, उखडला चिकन. बरं ढिमसे नवीन रेसिपी तसंच टाका मला. जास्त वापर होतो का? रिसोड तुम्ही करा, मग मी एक दिवस मी करून दाखवून तुम्हाला खरता चिकन कसं राहतं. हे आता कोणत्या स्टाईलचं आहे काय माहिती. ऐसी बनता है माहिती मला पेपर कुठून ना हे पण माहिती पण आपल्याकडे वेळ आहे का आता. माझं ते म्हणतो हसते व्हिडिओ बघून सगळे काय बनवत आहे काय कोणतं चिकन? उखरडा चिकन. उखरडा चिकन उखरडा पाणी सुटूया ना, मग ठेवू आपण. बाजार आहे ना, भाजीपुला येत आहे तुम्हाला, पण कंटाळा येतो. म्हणून मी काकाचं मला तिकडे सगळं काकू करता भाजीपुला वेगवेगळे आणायचं. मग तुम्ही पण भाजी लागतेच काय, टोमॅटो हिरवी मग मिरची कांदा. मला म्हणजे माझ्यावर जर काय वेळ आली तर काकू लिस्ट लिहून दिला, मग ते लिस्ट फक्त त्याच्याकडे द्यायची, तो ते काढून ठेवतो. नाही तर मग जेव्हा निलेश तिकडे राहिलं तर निलेश जायचं, जर काय नाही तर मग काकूच करतात ते काम. कधी कधी तुम्ही गेल्याशिवाय समजणार आहे का तुम्हाला? हम क्यों जाए, जाने वाले बहुत लोग हैं. कधी कधी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. येते ना, मग जातो ना, मग मी लिस्ट करून. लिस्ट नाही तसं नाही. तसा आणतो मी. मग व्हिडिओ कॉलवर पण होतं, म्हणजे समजतं की नरम टोमॅटो आहे, कडक टोमॅटो आणतो मी. तसं आपल्याला आणत असतं. आणायलाच पाहिजे. कष्ट स्वयंपाक बनायला ना
आपल्याला स्वयंपाक बनवायची सवयच नाही कसं बहुत काय कष्ट मेहनत करावी लागते हा का? किंवा कुठं बनवतो तुम्ही आहे ना नाव ठेवायला फक्त नाव ठेवायलाच पाहिजे. मीठ कमी आहे तिखट आहे तुम्हाला गोष्टींना सांगतो मीठ मसाला कमी टाका तुम्हाला समजत नाही का मग एक मसाला कमीच पाहिजे. करू पाहिजे जास्त बंद चालेल. किचनमध्ये कधी आता टाईम भेटला नाही ना आपल्याला म्हणून आपलं काही जमत नाही सगळं स्वयंपाक वगैरे. यायचं चक्कर मारायची हा का? कॉफी पियाला कशी काय चक्कर येते कॉफी सोपी आहे. कॉफी काय कम गरम करायची. कॉफी पियाला बरोबर चक्कर आहे किचनमध्ये कॉफीसाठी आपण कधी मग दुसरं पण चक्कर पाहिजे बनवण्यासाठी कॉफीसाठी कधीतरी आपण बोलायला पाहिजे तुम्ही की हाँ आज हम ये बनाएंगे बनाएंगे की बनाऊंगा. हाँ दोनों मिलके बनाएंगे एक में नहीं दोनों मिलके मेरे वीडियो देखने वालों को पता है मुझे कुछ नहीं आता खाना बनाने का. सीखोगे आप हो ना नाही. उद्या जरा बाय. पण कधी किचनमध्ये आले तर आपल्याला काय माहिती जेवण बनवायचं काय आहे. बरोबर आहे की नाही. माधवी मध्ये शिकून घ्या. तुम्ही आहे ना आता आपल्याला ते फक्त कॉफी बनवता. गरम पाणी करायचं तिच्यात कॉफी टाकायची आणि प्यायची. काय बरोबर आहे की नाही निलेश? आज किती वाजता उठलेत विचारा ना 6:30ला उठलेत प्रॉपर हे येत नाही आपल्याला तिथं हलवा तर दूरचीच गोष्ट आहे. संध्याकाळी 6:30ला उठले आरामात एकदम खरड्याचा भरडा झालाय मित्रांनो. बाकी टेस्ट एक नंबर आहे. टेस्ट करून पाहिलं मी थोड्या वेळापूर्वी चिकन एक नंबर झाला आहे. आणि अजून एक सरप्राईज डिश आहे. अजून एक सरप्राईज डिश आहे मित्रांनो आपल्या घरी. मला मला 2 पुरी द्या पहिले मी याच्यासोबत पुरी थांबा. कसं काय आलंय इंग्लिश खातोय का? हे घे निलेशला खाऊन तर पाय खाल्ला तर पाय खायचं खरी भजे दे निलेश काय हा मीनं केलाय. बरा आहे म्हणतात बरा पण मीनं केलाय ते. मी आता मी टेस्ट करून पाहतो. छान झालंय का मस्त आहे. मस्त झालंय थांबा पाय का खाणं एक घास मच्छी कशी झाली मच्छी कशी झाली मीठ थोडं कमी पडेल ना हे घ्या ना मीठ द्यायचं वरून वरून चांगलं त्याला मीठ नाही लागले. ओके मित्रांनो तर चला मग आजच्या ब्लॉगला मी करतो इथंच एंड. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद. गुड नाईट अँड बाय. आणि आज वाचलोय मित्रांनो ओला होता. माझ्या पुढे पाऊस पडत होता आणि मी त्याच्या मागे मीच मुक्तानगरला पाऊस होता तेव्हा मी कुठं होतो. मी मुक्तानगरच्या बाहेर होतो. असं आहे. पावसानं उन्हाळा गायब केला मित्रांनो. की 45-46 डिग्रीचं टेम्परेचर होतं आमच्याकडे ते एका दिवसात गायब झालं.